नमस्कार, मी कल्पना. चला, नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. आज आपण आहे ना कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. नेहमीच आपण कुरकुरीतच बनवतो, पण आज थोडीशी वेगळी. सोबत मिरची पण तळणार आहोत. चला, रेसिपीला कुठे स्किप करू नका, संपूर्ण बघा. कोथिंबीरची एक मोठी जुडी होती, ती स्वच्छ निवडून घेतली आणि तिला धुवून ठेवायचं. 2-3 तास आहे ना ती चाळणीमध्ये ठेवायची आणि ती नंतर बारीक अशी चिरून घ्यायची. हाताला पण अजिबात पाणी इथं लागत नाही, म्हणजे अजिबात ओली नाही आहे ती. चला, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं याची पेस्ट बारीक करून घेतलेली आहे, ती घालून घेतली. 2-3 चमचे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. खूप छान कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी होते. 2-3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. 1 वाटी भरून आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. आपल्याला हे तिन्ही पीठं घालायचे. आता आपल्याला याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर पण घालणार आहोत, कारण का 2-3च हिरव्या मिरच्या मी बारीक केलेल्या आहे. थोडीशी हळद पण घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आपण आता मिक्स करून घेऊ. पहिले आहे ना हे कोरडं पीठ आहे ना ते छान असं कोथिंबीरीला लावून घेऊ. हे बघा, आणि तुमची कोथिंबीर जास्तच ओली असेल ना तर पहिलेच पाणी टाकू नका. आता मी 2-3 तास पहिले कोथिंबीर धुवून आणि ती निथरट ठेवली, त्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही राहिलेलं. आता इथे मी थोडंसं पाणी घालणार आहे आणि आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, आता याच्यामध्ये तुम्ही इथे तीळ पण घालू शकता, पण मी नंतर पुढे तीळ त्याला लावणार आहे. हे बघा, मळून घेतलेलं आहे. आता आपण याचे ना 3 असे रोल करून घेऊ. हे बघा, ह्या पद्धतीने. जास्त पण सैल नाही करायचं, म्हणजे जास्त पण पाणी नाही घालायचं आणि एकदम कोरडे पण नाही ठेवायचे. ह्या पद्धतीने बघा असे रोल मी 3 करून घेतलेले आहे. सारखेच आकाराचे करायचे. चला, खूप छान अशी आपली कुरकुरीत अशी कोथिंबीरीची वडी होणार आहे. आता इथे ताटामध्ये आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे. पांढरे तीळ मी टाकून घेतलेले ताटामध्ये. 1 रोल घ्यायचा, तो आपल्याला असा इकडे तिकडे फिरवायचा आणि ते तीळ त्याला लगेच लागले जातात. ते काही अजिबात पडत वगैरे नाही, तसेच राहतात ते. तिन्ही पण रोल आपल्याला ह्या पद्धतीने असे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे. आता मी चाळणीला तेल वगैरे अजिबात लावलेलं नाही आहे. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. कढई काळी होऊ नये म्हणून लिंबाची फोड घातलेली आहे. स्टँड ठेवलेलं आहे. आपल्याला आता चाळणी याच्यात ठेवून घ्यायची. 20 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायची. 20 मिनटं झालेले. गॅस मी आता बंद करते. हे बघा, आता हे आपल्याला पूर्ण गार होऊ द्यायचे, नंतरच आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहे. हे बघा, पूर्ण थंड झालेले, कलर पण चेंज झालेला आहे त्याचा. आता मी थोडेसे इथे ना रोल मोठेच बनवले, कारण का कट केल्यानंतर वडी छान पडते. चला, ताटामध्ये काढून घेऊया आपण आता. हे बघा, आता आपल्याला आहे ना कट करून घ्यायचं आहे. कडेनंच नाही कट करायचं, पहिल्यांदा मध्यभागी असं कट करायचं.
आता तुम्हाला किती पातळ जाड हवे त्यानुसार तुम्ही इथे वडी कट करायची आहे. आता मी मीडियम आकाराचेच कट करते आहे. हे बघा, खूप छान कुरकुरीत आपली वडी तयार होते. आता तुम्हाला तळायची नसेल ना तर असे छोटे छोटे तुकडे करून थोडंसं जिरं मोहरीचं फोडणी करायची तेलामध्ये आणि असेच फ्राय करून खायची. असे पण छान लागतात. आमच्या गावाकडे असेच खाल्ले जातात, पण मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. खूप छान अशी बघा जाळी पण पडते. चला, कढई तापत ठेवलेली आहे. तेल घालून घेऊ कढईमध्ये. तेल गरम इथे झालेलं आहे. आपल्याला आता एक एक वडी सोडायची. जितक्या बसतील तितक्या तेलामध्ये आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहे. गॅस आपल्याला एकदम मोठा पण नाही ठेवायचा किंवा एकदम कमी पण नाही ठेवायचा. बुडबुड्या थोड्या कमी झालेल्या आहे तेलाच्या. दुसरी साईड आपल्याला उलटी करून घ्यायची. अजिबात तेलकट होती नाही. खूप छान लागतात चवीला. बघू शकता 2-3 मिनटं आपल्याला एक साईडनं होऊ द्यायचे आहे आणि 2-3 मिनटं दुसऱ्या साईडनं. ही बघा. चला, आता इथे कलर पण भरपूर असा चेंज झालेला आहे. जास्त पण एकदम अशा काळ्या नाही करायच्या किंवा जाळायच्या नाही, तेव्हा पण मग एकदम कोथिंबीर अशी जळकी जळकी लागते. चला, इथे बघा दोन्ही साईड छान अशी कुरकुरीत तळलेली आहे. आपण आता काढून घेऊया. कलर पण सुंदर आलेला आहे. जे आपण त्याला तीळ लावलेले होते ते पण अजिबात तेलामध्ये पडती नाही. चला, ताटामध्ये काढून घेऊया. आता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता तुम्हाला जितकं पाहिजे तितकंच तुम्ही तळू शकता. गरम गरम छान लागतं. किंवा पाहुणे वगैरे आले तर त्यावेळेस तुम्ही असे तळायचे. शिल्लक राहिले ते पण आता तळून घेते मी. चला, दुसरी साईड छान अशी तळून झालेली आहे. सोबत खाण्यासाठी मस्त मी तिखट आणि फिक्कीवाली उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्या पण तळलेल्या आहे. कारण का खूप छान लागते याच्यासोबत मिरची पण. आणि लगेच आपल्याला मिरची तळून झाल्यावर याच्यावरती मीठ घालून घ्यायचं. चला, तयार झालेली आपली मिरची पण तळून काढून घेऊ. हे बघा, छान अशी कुरकुरीत इथे आपली कोथिंबीर वडी तयार झालेली. दिसायला पण सुंदर, खायला पण अप्रतिम. नेहमीच आपण तांदळाचं पीठ घालतोच, पण तुम्ही 2-3 चमचे रवा पण घालून बघा. बारीक रवा असतोच आपल्या घरामध्ये. बघू शकता, अजिबात तेलकट होत नाही आणि कुरकुरीत राहते. चला, रेसिपी तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद. भेटूया नवीन एक रेसिपीमध्ये. बाय.